नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. यंदा राज्यावर एल निनोचे संकट, केवळ 88% पावसाचा अंदाज, दुष्काळ पाहता यंत्रणा अलर्टवर. पश्चिम विदर्भात दुष्काळाची गडद छाया, पाणी टंचाई आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज. यावलखेड परिसरात थरकाप घडविणारी घटना, रेल्वे ट्रॅकजवळ अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या. अमरावतीत नवीन लालपरी नादुरुस्त, शिवटेकडीजवळ 2 बसेस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी. अकोट पोलिसांचे ऑपरेशन प्रहार, अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, 82,000चा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा खरीप हंगामावर एल निनोचे मोठे संकट असून राज्यात केवळ 88%च पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची टंचाई अधिक जाणवू शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर खरीपपूर्व आढावा बैठक घेतली असून संपूर्ण सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाच्या 2 टप्प्यांमध्ये खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन नियोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पावसाचा खंड पडला तरी पिकांना दिलासा मिळेल. तसेच प्रत्येक जिल्ह्याला एल निनोच्या परिस्थितीनुसार स्वतंत्र नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीला कोणताही ब्रेक लागणार नाही. ही योजना आधीच जाहीर झाल्यामुळे ती वेळेतच लागू केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांना 80%पेक्षा जास्त कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना खते खरेदी करताना इतर अनावश्यक वस्तू घेण्याची लिंकिंग केल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यात एल निनोचा फरक पडणार असून पश्चिम विदर्भात दुष्काळजन्य परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे. एल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपला जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि एल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. यंदा पावसाचा मोठा खंड पडण्याची आणि दुष्काळ सदृश स्थिती होण्याची गडद शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई, शेती आणि आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. अकोला जिल्ह्यातील जलसंधारणाची सर्व प्रलंबित व सुरू असलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. तसेच संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच विभागांनी अलर्ट मोडवर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय संभाव्य एल निनो परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उन्हाचा कडाका आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाला खालील महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या भागात पाणीटंचाई भासणार आहे तिथे आतापासूनच टँकरचे चोख नियोजन करावे. ग्रामीण व शहरी भागातील विहीर आणि बोरवेलच्या पाण्याच्या पातळीची नियमित तपासणी करून अहवाल तयार करावा. संभाव्य चाऱ्याची आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चारा उपलब्धता सुनिश्चित करावी. हवामान बदलाच्या या काळात शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे.
कृषी विभागाने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे जनजागृती करावी आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा अवलंब करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या यावलखेड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज एका अज्ञात तरुणाचा रक्ताळलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी या तरुणाची अत्यंत निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या थरारक हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे वय अंदाजे 22 ते 25 वर्षाच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने भीषण प्रहार केले असल्याने मृतदेहाची अवस्था अत्यंत विकृत झाली आहे. यामुळे मृतकाची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत असून अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हा तरुण कोण आहे, तो कुठला रहिवासी आहे, तसेच त्याची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, या सर्व प्रश्नांचा शोध आता बोरगाव मंजू पोलीस घेत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पोलीस परिसरातील बेपत्ता तरुणांच्या नोंदी देखील तपासत आहेत. या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. अमरावतीत नवीन लालपरी बसेस दाखल झाल्या आहेत, मात्र या सुद्धा फेल पडत असून एकाच वेळेस चंद्रपूर आगाराची व वर्धमान नगर नागपूर आगाराची बस अमरावती शहरातील शिवटेकडीजवळ अचानक बंद पडल्याने जवळपास 15 ते 20 मिनिटांपर्यंत शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने चालक वाहकांनाच बसेस नियमात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांचे काम करावे लागले. बस फेल पडल्याने अनेक बस चालकाने बसेस रॉंग साईडने टाकल्याने आणखीन वाहतूक कोंडी निर्माण झाली. अमरावती मध्यवर्ती आगार जवळच असल्याने परतवाडा, नागपूर, अकोला, वर्धा व इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस रस्त्यावर थांबल्या होत्या. काही वेळानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली असली तरी एसटी महामंडळाच्या बेजबाबदारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. अमरावतीच्या नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझीलँड येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर झालेल्या एका खळबळजनक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात अमरावती गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. अमरावतीच्या नांदगावपेठ येथील रहिवासी आणि DK ट्रॅव्हलिंग कंपनीचे मॅनेजर अक्षय रवींद्र मोरे हे 19 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिझीलँड येथील SBI बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली दुचाकी पार्क केली आणि बँकेत जात असतानाच पाठीमागून आलेल्या संशयितांनी त्यांना धक्का दिला. अक्षय यांनी जाब विचारला असता आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की सुरू केली. इतकेच नव्हे तर एकाने थेट खिशातील चाकू काढून अक्षय यांच्यावर वार केले. त्यांना खाली पाडून किरकोळ जखमी केले आणि त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून 3 आरोपी मोपेड गाडीवरून पसार झाले होते. धारदार चाकूने वार करून रोख रकमेची बॅग पळवून नेणाऱ्या 3 विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी थेट मुंबईतून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, नांदगावपेठचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी चोख बजावली असून पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करत आहेत. एकीकडे महावितरणाच्या अकोला शहर विभागातील कंत्राट वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि भेदभाव होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून होत असतानाच दुसरीकडे एका कंत्राटदाराला जाणून बुजून बाद करण्यासाठी शासकीय ईमेल आयडीचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या गंभीर प्रकरणाची लेखी तक्रार देऊनही अकोला पोलीस आणि सायबर विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अकोल्यातील अर्णव इलेक्ट्रिकल्स या फार्मला नाशिकमधील एका मोठ्या टेंडर प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी महावितरणच्या अकोला शहर विभागाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून चुकीची आणि खोटी माहिती पाठवण्यात आली होती. 2 एप्रिल 2026 रोजी पाठवण्यात आलेल्या या खोट्या ईमेलमुळे कंत्राटदार गणेश सारसे यांना आर्थिक फटका बसला. विशेष म्हणजे हा ईमेल पाठवल्यानंतर तो रेकॉर्डमधून डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा संशय आहे. मुख्य अभियंत्यांच्या हस्तक्षेपानंतर 4 मे 2026 रोजी महावितरणने सदर ईमेल आम्ही केला नाही असा खुलासा केला.
या संपूर्ण कटात महावितरणच्याच काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता असून कंत्राटदाराने अकोला पोलीस अधीक्षकांकडे याबाबत रीतसर तक्रार नोंदवली आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही सायबर पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू असल्याने त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हा दाखल नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळावला आहे. ना गुन्हा दाखल ना तपास पूर्ण अशा संशयास्पद भूमिकेमुळे आता सायबर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वरिष्ठ स्तरावरून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊनही आता रुग्ण निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मी स्मिता मूर्तिजापूर येथे राहते. मी नाईक होमिओपॅथी येथे उपचार घेण्यापूर्वी मला चेस्टमध्ये फायब्रॉइड आणि थायरॉइड होता. शरीरावर सूज आली होती, शरीर भारी वाटायचं, पाय दुखायचे, आळस वाढला होता. नाईक होमिओपॅथीमध्ये 1 महिन्यांच्या उपचारानंतर मला खूप आराम मिळाला. म्हणून मी नाईक होमिओपॅथीमध्ये 1 वर्ष झाले उपचार करीत आहे. मी सुनीता संजय गुल्हाणे, मूर्तिजापूर इथून नाईक होमिओपॅथीमध्ये 1 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहे. जो आजार होता चेस्टमध्ये फायब्रॉइड्स होतं, थायरॉइड आणि स्वेलिंग यात मला 1 महिन्यातच होमिओपॅथीने आराम पडलेला आहे. आणखी काय काय फरक पडला? 1 महिन्यात 1 वर्षभरात काय फरक पडला? मेन आजार जो होता तो 1 महिन्यातच कव्हर झाला आणि आता ट्रीटमेंट सुरू आहे. त्याचे स्वेलिंग वगैरे आहे, दुखणं आहे, पाय वगैरे त्याला आराम पडतो. अकोला शहरातील अमृतवाडीमध्ये बुधवार 20 मे पासून 26 मे पर्यंत एकाच छताखाली सुंदर सुंदर साड्यांचा मोठा खजिना आहे, ज्यामध्ये बनारसी, जॉर्जेट, सिफॉन, वॉयल, गार्डन परेली, पैठणी, इरकनी, नारायण, पेठी, कांजीवरम, बनारसी, पोचमपल्ली, संबलपुरा, चंदेरी, पटोला, कोसा, प्युअर सिल्क, कॉटन सिल्क, पार्टीवेअर कलेक्शन, वेडिंग कलेक्शन, एकापेक्षा एक सुंदर साड्यांचे कलेक्शन असेल. काय सुंदर साडी आहे ग, पदरावरची नक्षी तर बाई किती सुरेख, कुठून घेतलीस, असे जर तुम्हाला एखाद्या समारंभात कोणी विचारले तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. याला कारणही तसेच, कारण साडी म्हणजे मायेची अलगद मिठी. अशा सुंदर साड्यांसाठी एकदा भेट द्या. शहरातील अमृतवाडी येथील यावर्षीच्या सर्वात मोठ्या या सेलमध्ये 1500 ते 200 हजार रुपयेपर्यंतच्या किमती साड्या मिळतील. 200, 250 ते 300 रुपयापर्यंत. एकाच छताखाली सुंदर सुंदर साड्यांचा मोठा खजिना, ज्यामध्ये बनारसी, जॉर्जेट, शिफॉन, वायल, गार्डन परेली, पैठणी, इरकली, नारायणपेठी, कांजीवरम, बनारसी, पोचमपल्ली, संबलपुरा, चंदेरी, पटोला, कोसा, प्युअर सिल्क, कॉटन सिल्क, पार्टीवेअर कलेक्शन, वेडिंग कलेक्शन, एकापेक्षा एक सुंदर साड्यांचे कलेक्शन. तर मग वाट कसली पाहताय? हा सेल केवळ 20 मे ते 26 मे पर्यंतच उपलब्ध आहे. ही संधी दवडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता दर्यापूरचे दबंग मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी शहरातील वाढलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. दबंग अधिकारी म्हणून छाप पाडली आहे. दर्यापूर येथे वाढलेल्या अतिक्रमणामुळे त्रस्त नागरिकांनी आता खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतला. वाहतूक सुरळीत झाली असून त्यामुळे नागरिकांना फायदाच होणार आहे. अतिक्रमण काढल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांचे नेहमी नुकसान होते. बेरोजगार झालेल्या किरकोळ व्यावसायिकांची दुकाने नगरपालिकेने हटवली. मात्र शहरात श्रीमंत लोकांनी सुद्धा नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करून अतिक्रमण काढावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती. गीता वंजारी मुख्याधिकारी असताना अतिक्रमण काही प्रमाणात काढले होते. मात्र अलीकडच्या काळात अतिक्रमण झपाट्याने वाढले होते. सर्वपक्षीय राजकीय लोकांच्या वतीने सध्या अतिक्रमण काढू नये अशी मागणी होती. मात्र अतिक्रमण नियमानुसार काढण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांनी राजकीय पुढाकारांना समजावून सांगितले.
गेल्या 3 दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई शहरात सुरू आहे. काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने हटवली आहेत, तर कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. अमरावती शहरात शस्त्र बाळगणाऱ्या युवकांच्या विरोधात पोलिसांनी सक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अनेकांवर कारवाई करत गुन्हे नोंदवले आहेत. अमरावती येथे 21 मे रोजी फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी सचिन शामराव वानखडे 43 वर्ष राहणार लायब्ररी चौक फैजरपुरा आणि वैभव अजय बनसोड 26 वर्ष राहणार राहुल नगर बिच्छू टेकडी अमरावती यांच्या विरोधात कारवाई केली. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. शहरात अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. 21 मे रोजी सचिन वानखडे आणि वैभव बनसोड हे दोघे शस्त्रासह दिसले. या दोघांविरुद्ध फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. दोघांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. शस्त्र बाळगण्यामागे त्यांचा हेतू काय याची चौकशी केली जात आहे. शहरात नगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील दैनंदिन गोळा होणारा कचरा नियोजित डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्याऐवजी थेट हिंदू स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. स्मशानभूमी ही हिंदू समाजासाठी अत्यंत पवित्र जागा मानली जाते. मात्र नगरपालिकेकडून याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषण वाढले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मशानभूमीत कचरा टाकल्यामुळे केवळ परिसराची पवित्रता नष्ट होत नसून नागरिकांच्या भावना देखील दुखावल्या जात आहेत. या प्रकारामुळे शहरात प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी नगर परिषद तेल्हारा प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून स्मशानभूमीत कचरा टाकणे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून शहरातील कचरा नियोजित डम्पिंग ग्राउंडमध्येच टाकावा अशी मागणीही करण्यात आली आहे. जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर नागरिकांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंदू दफनभूमीमध्ये तेल्हारामधला सांड कचरा हा इथं आणून त्यांनी टाकलेला आहे. मलमूत्र हे ते सर्व टाकलेलं आहे. याच्यामुळे आमचं मन, हिंदू समाजाचं मन अतिशय दुखलेलं आहे. त्यामुळे आम्ही तेल्हारा महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो आणि तेल्हाराच्या नगरपालिकेला हे शोभू देत नाही अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या हिंदू समाजाचे पूर्वज इथं दफन केलेले आहेत, त्या दफन लोकांच्या अंगावर येऊन यांनी हा कचरा आणि घाण टाकलेला आहे. याचा संकेत काय जनतेत पसरतो याचा विचार यांनी केलेला पाहिजे होता. आज स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करणे हे योग्य नाही आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू गाळणारे व देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या 5 आरोपींवर धडक कारवाई करत तब्बल 82,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोपटखेड शेतशिवारात हातभट्टीची दारू काढणाऱ्या इसमावर छापा टाकण्यात आला. यावेळी सडवा मोहाम व हातभट्टीची दारू असा 60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ग्रामकुंड येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींकडून 10,000 रुपये, आसेगाव बाजार येथून 3,000 रुपये, रंभापूर येथून 2,000 रुपये आणि मुंडगाव येथून 5,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पथकाने केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. यंदा राज्यावर एल निनोचे संकट, केवळ 88% पावसाचा अंदाज, दुष्काळ पाहता यंत्रणा अलर्टवर. पश्चिम विदर्भात दुष्काळाची गडद छाया, पाणी टंचाई आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज.
यावलखेड परिसरात थरकाप घडविणारी घटना, रेल्वे ट्रॅकजवळ अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या. अमरावतीत नवीन लालपरी नादुरुस्त, शिवटेकडीजवळ 2 बसेस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी. अकोट पोलिसांचे ऑपरेशन प्रहार, अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई, 82,000चा मुद्देमाल जप्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्रामच्या RRC न्यूज विदर्भ या पेजला फॉलो करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.